विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवार यांचा शोकप्रस्ताव सभागृहात सर्वच नेते भावुक दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांना अश्रू अनावर। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता, जिल्ह्यात 2 दिवसांमध्ये 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव महापालिकेमध्ये जाणार। महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचा सोमय्यांना विरोध। हातात काठी आणि पायात चप्पल घालून गांधीवादी पद्धतीनं विरोध दर्शवणार। चंद्रपूरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झालेला वाद। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नेमणूक। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी तर केशव उपाध्ये यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा। शरद पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी हालचाली सुरू। पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरणार। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। 5 सदस्यांचं पथक चौकशी करणार। आतापर्यंत खासगी क्लास संचालकांसह 4 अटक। राज्यात आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज। कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज। विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट। मराठवाड्याच्या लातूर, परभणी, बीडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांना मोठा फटका। रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात। खासगी विमानातील 7 जणांचा झाला मृत्यू। झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कासरिया पंचायत परिसरातली ही घटना।